याच्यावर समाजाने सुद्धा विचार केला पाहिजे. आता पुढील बघा की आज निवडणुकाच्या काळामध्ये आदिवासी भागांमध्ये मतांची खरेदी बरं का अनेकदा दारू, पैसे, वस्तू किंवा इतर प्रलोभनाच्या माध्यमातून ती केली जाते. हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे, बरं गंभीर समस्या आहे की अशा प्रकारे तात्पुरत्या लाभासाठी दिले जाणारे आमिष समाजाच्या भविष्यासाठी कितपत घातक ठरेल याचा विचार होणे आवश्यक आहे. कारण मत हे केवळ एक मतदान नसून समाजाचा विकासाचा, हक्काचा आणि पुढील पिढीचा भविष्याचा निर्णय असतो. जर मत विकले गेले तर विकास, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत हक्क यांची खरी लढाई मागे पडते. या पार्श्वभूमीवर माझा प्रश्न आहे की दारू, पैसा किंवा वस्तूच्या जोरावर मतांची खरेदी करून खरंच आदिवासी समाजाचा विकास होईल का? आणि या प्रक्रियेला समाजाला अधिक मागास आणि परावलंबी बनवत आहे का? महात्मा फुल्यांनी आहे नाही का गुलामगिरी या ग्रंथातनं अशा पद्धतीची एक आक्रमक मांडणी केली होती की जोपर्यंत तुम्ही शिक्षण घेत नाही तोपर्यंत तुमचं भलं होणं कदापि शक्य नाही. आणि त्याच आधारावर शाहू फुल्यांच्या या एकूणच मांडणीवर आंबेडकरांनी जो काही संदेश दिला होता आपल्याला की शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. त्या अनुषंगानं सातपुड्यात असे मोजकेच प्रयत्न झालेले आहेत की लोक शिकतायत, संघर्ष करतायत आणि संघटित होत आहेत. त्यामुळे काय होते की निवडणुका आल्या तर इथले नेते आहेत किंवा इथल्या पॉलिटिकल पार्ट्या आहेत त्या भरमसाठ पैसा जो आहे शेवटच्या रात्रीत पुरवतात. लोक पण त्याची वाट पाहतात आतुरतेनं. असं नाही की ते पुढारीच आहे नाही का पैसे देतात, लोक स्वतःहून वाट पाहतात की आमच्याकडं ह्या पुढाऱ्यानं एवढे दिले तर तो जर त्याच्याहून जास्त कोण देईल तर मी त्याला मत देईल. अशा पद्धतीची एक भूमिका आहे लोकांची. त्यामुळं लोक हे असे का झाले म्हणजे आदिवासी आहे नाही का दुसऱ्यांचा 1 रुपयाचा बांधलेला नसायचा तो आज या पॉलिटिकल पार्ट्यांकडनं चिरीमिरी म्हणजे 100-200 रुपयात आपलं मत विकून टाकतोय. आणि त्याच्या द्वारे जी काय आहे इथली राजकीय व्यवस्था ज्याच्यावर आपण सरकार निवडून देतो किंवा आपल्यासाठी भलं करेल अशा कामासाठी आपण हे करतो, त्याच गोष्टी जर आपण या ठिकाणी करत असू तर आहे नाही का ही खूप चिंतेची बाब आहे. आणि सातपुड्यात मी पाहतो की मागच्याच निवडणुकीत आहे नाही का माजी खासदार या ठिकाणी आहे नाही का आमदारकीच्या इलेक्शन्सला उभे होते. त्यांनी फक्त पैशाच्या जोरावर इथं उभं राहण्याचा प्रयत्न केला. काही आयात उमेदवार आपण केले होते, दुसऱ्या मतदारसंघातनं इथं होते किंवा आताचे जे काही विद्यमान आमदार असतील त्या सर्वांनी इथं भरमसाठ पैसा खर्च केला. आणि त्या जोरावर आहे नाही का ज्यांनी जास्त पैसा खर्च केला त्याची निवडून येण्याची क्षमता तेवढी जास्त. त्यामुळं ह्या बेसिसवर आहे नाही का आपण जेव्हा पाहतो तेव्हा मग प्रश्नाची आहे नाही का ती जी आहे प्रश्न जे आहेत ते बाजूला राहतात आणि पैसे आणि राजकारण याला खूप महत्व दिलं जाते. त्यामुळं काय होते की आदिवासी समाज जो आहे इथला त्यांना या पुढाऱ्यांच्या आहे नाही का होला हो द्यावा लागतो. त्याला कोण आहे नाही का उलट प्रश्न विचारत नाही. त्यांना हा विकास का होत नाही ते विचारलं जात नाही. त्यांना योजना का राबवल्या जात नाही. आपल्या इथं आहे नाही का डॉक्टर का नाही, शिक्षक का नाही, इथले रस्ते का नाही हे विचारलं जात नाही. कारण लोक कुठंतरी बांधलेली आहे. आणि गावागावातले पुढारी आहे नाही का स्वतःच्या जोरावर न येता या राजकीय पुढाऱ्यांच्या म्हणजे कोणा आमदार खासदाराच्या भरोश्यावर आपलं राजकारण आहे नाही का ते चालू देत असतात. त्यामुळं ही लोक स्वतःही एक तर परावलंबी असतात त्या पार्टी याच्यावर आणि लोक ही ऑटोमॅटिकली आपल्या पाड्याचा आपला गावचा पुढारी म्हणून मग तो कसाही असो त्यानं आपल्या पोरांना चांगलं शिक्षण देण्याच्या बाबतीत भूमिका घेतली नसेल किंवा काय केलं नसेल पण तो आपल्या गावचा आहे, तो आपला नातेवाईक आहे किंवा तो या पार्टीचा आहे आणि ही पार्टी तर मला आहे नाही का काही झालं तरी मला खूप प्रिय पार्टी आहे. अशा पद्धतीचे आदिवासी लोक गांडे होऊन गेलेले आहे आणि त्या भरोश्यावर आहे नाही का इथल्या राजकीय लोकांनी त्याचा फारच वापर केलेला आहे. परंतु राजकारणापुरतं बोलायचं सोडलं तरी ह्या परिस्थितीला आहे नाही का इथल्या परिस्थितीला जे मॅक्झिमम जी काही परिस्थिती आहे एक तर शिक्षण कमकुवत केलेलं आहे आणि ते शिक्षण कमकुवत करायला इथली राजकीय परिस्थिती